नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका रेसिपी व्हिडिओमध्ये। तर मंडळी, खूप दिवसापासून या चॅनलवरती आपण रेसिपी व्हिडिओ घेऊन येत नव्हतो, तर आता फायनली आपण कंटिन्यू रेसिपी व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर मंडळी, आपण आज बनवणार आहे चिकन बिर्याणी गावरान पद्धतीने, एकदम झणझणीत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी ही चिकन धुवून घेणार आहे, पाणी वतून निर्मळ स्वच्छ धुवून घेते। चांगलंच आहे, ही एका पाण्याने धुवून घेणार आहे मी। हे अर्धा किलो चिकन आहे आपलं। तर मंडळी, तर आपल्या शेतामधली मस्तपैकी नॅचरल एकदम ताजी ताजी कोथिंबीर आपण आता सध्या उपसून आणलेली आहे। तर याचा यूज आपण आपल्या बिर्याणीमध्ये करणार आहे। आता ही कोथिंबीर चिरून घेणार आहे बारीक काश करून। आता हे धुवून घेते। आता मी ह्या ग्लासामध्ये वाटून घेणार आहे, कारण ते लसूण अद्रक वाटून आणले घरून। आता हे मी ग्लासमध्ये वाटून घेणार। मीठ टाकली मी, वाटून बेलणीला, कारण शेतामध्ये काय उकळी नाही काय। तर मित्रांनो, आता मी टमाटे कापून घेणार आहे। त्याच्या अगोदर धुवून घेतो टमाटे। आता टमाटे धुवून झालेत, आता कापायला सुरुवात करतो मी। तर ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे मी चिकनला। तर आपल्याला जेवढं लागेल तेवढं मी टाकायचं। मी एक अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे, कारण या लसणामध्ये पण मीठ असते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी थोडं टाकून घेणार आहे। हे आता कोथिंबीर आहे, हे मिक्स करून घेणार मी सगळं। हळद, हे सगळं मिक्स करून घेणार आहे आता। चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता घेणार आहे चूल पेटवून। नम पडलेला का डबा पावसामुळे। खूप प्रयत्नानंतर फ्रेंड्स आपली चूल आता पेटलेली आहे। तर मित्रांनो, आता आपले टमाटे चिरून झालेले आहेत। आता याच्यानंतर आपल्याला कांदा चिरायचा आहे। तर मित्रांनो, आता कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला। तर बिर्याणीसाठी असा उभा कांदा लागतो चिरावा। उभा कांदा चिरायचा असतो बिर्याणीसाठी असा, हे बघा असा। आता मी पातेलं ठेवून घेणार आहे, ह्याच्यावर घेणार आहे तेल ओतून। तर आता मी कांदा टाकून घेणार आहे।
तर मित्रांनो आपला कांदा कापून झालेला आहे. आता आपण कांदा आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊ. थोडी घे ना त्याच्यातली. तर आता मी हे चिकन त्याच्या मी टाकून घेणार आहे. आता मी हे मस्त मिक्स करून घेतलेला आहे. आता हे ताट घालून ठेवणार आहे. तर मित्रांनो आपल्याला वरून भाजीत कोथिंबीर टाकण्यासाठी चिरून घेतोय. अगोदर धुवून घेतो. धुवून घेतली. आता बिर्याणी टाकायला कोथिंबीर तर चिरून घेऊ. बारीक चिरू ना. बारीक एकदम म्हणजे वरून टाकण्यासाठी. हे बघा मित्रांनो आपलं मटण अर्ध कच्चं शिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, ते पण गरम पाणी. हे बघा आपण अशा प्रकारे पाणी गरम करून आतमध्ये ओतायचं. खालच्या वाफेने पाणी गरम होतं. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपीची गावरान पद्धतीने बनवलेली व्हिडिओ. तर मस्तपैकी इकडे सोयाबीन आणि तूर आपण पेरणी केलेली आहे आणि एकदम मस्त बेस्ट वातावरण आहे. तर फ्रेंड्स बघू शकता आमचा पाठीमागे पूर्ण सेटअप केलेला आहे. तर मग मी इकडे चालू आपली रेसिपी बनवण्यासाठी आणि योगेश सध्या माझा व्हिडिओ शूट करते आणि आमच्या इकडे बाथरूम मध्ये करायचा प्रयत्न करते ते व्हिडिओ शूट करत असताना. तर मंडळी खूप दिवसापासून आपण व्हिडिओ घेऊन येत नव्हतो. थोडा गॅप पडला होता काहीतरी कारण असल्यामुळं. तर फ्रेंड्स आता इथून तुम्हाला रेग्युलर आपली गावरान पद्धतीने शेतामध्ये बनवलेले रेसिपी सगळे बघायला भेटणार आहेत. तर बघा, एन्जॉय करा, व्हिडिओ खूप भारी आहे. आता पाणी गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी ओतून घेणार आहे. हे बघा आणखीन वरी ठेवून मी असंच ओतून घेणार आहे बरं का पाणी. ह्याच्यामध्ये तांदूळ पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे. अर्धा किलो चिकन आहे, अर्धा किलो तांदूळ आहे. पाणी ओतून भिजायला ठेवणार 20 मिनिटं. धुवून घेणार आहे अगोदर आणि नंतर आपल्याला 20 मिनिटं पाण्यात भिजू घालायचंय. मित्रांनो तांदूळ धुवून घेतले. आता हे पाणी ओतले याच्यामध्ये. तर हे 20 मिनिटं भिजून घ्यायचं. तर आता मी टेस्ट करणार आहे शिजले का बघू आणि नंतर वतून काढणार आहे. तर आपलं चिकन शिजलेलं आहे. तर आपले चिकन वगैरे शिजलेलं आहे. तर आपण त्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. पातेलं ठेवून घेणार आहे. तर आता घेणार आहे तेल ओतून. आता घेणार आहे मी ही तेजपत्ता घेतला आहे, लवंगा आहे, मसाला खडा मसाला आहे सगळा ही मी टाकून घेणार आहे. आता जिरे, खडे मसाले झाल्यानंतर आता मी कांदा टाकून घेतलाय तेलात. आता या कांदा लाल होईपर्यंत परतून घेणार आहे आम्ही. लाल होईपर्यंत परतून घेणार आहे. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो झालेला आहे तर मी टमाटर टाकून घेणार आहे. आता टमाटर टाकून घेतलेला आहे. तर आता हिरवी 4 मिरच्या पण टाकून घेणार आहे.
टाकून घेणार होते चिकन. तर आता चिकन टाकून घेतलेला आहे. आपला रस्सा इथं आहे. आपण नुसतं ह्याच्यामधले चिकन टाकून घेणार आहे. आता चिकन टाकून घेणार आहे. तर आता फक्त राहिलेला आहे आपला रस्सा. तर आपला बिर्याणी मसाला मिक्स मसाला आहे हे मी टाकून घेते आता. तर याला आपण चांगल्या पद्धतीने जरा मिक्स करून घ्यायचा मसाला पूर्ण. तर सगळा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे आता चिकनला. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार. तर हे बघा घरगुती आपला घरचा मसाला आहे लाल ही टाकून घेणार आहे मी थोडा. मग जेवढं लागेल तेवढं टाकू शकता. मस्त मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. लाल तिखट, बिर्याणी मसाला, तेजपत्ता, जिरे, लवंग सगळं मस्तपैकी टाकलेलं आहे. तमालपत्र, थोडा रस्सा वतून घेते मी आता. ही सगळं त्या रश्श्यामध्ये आता आपण 20 मिनिट भिजू घातलेलं कच्चं तांदूळ टाकणार आहोत. चिकनला आणि तांदळाला आपण मिक्स करून घेऊ. तर हे बघा असं मिक्सर करून घ्यायचं सगळं. आणि थोडं शिजल्यानंतर मग पूर्ण आपला रस्सा ओतून घ्यायचा जो आपल्या चिकन शिजवताना काढलेला. हे बघा मीठ टाकून घेणार आहे. पाच मिनिटं झालेले आपल्याला ही झाकण काढून घेणार आहे आपण. आता ही राहिलेलं पाणी आपल्याला वतून घ्यायचं ह्याच्यामध्ये. तर एकदा हलवून घेऊ आपण. मस्तपैकी तरी आलेली आहे. तर आता झाकण ठेवून घेते. 5 मिनिटानंतर आपण बघू. तर आपलं शिजत आलेलं आहे. आता ही 5 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतले. तर आता शिजल्यावरच दाखवते तुम्हाला. मस्तपैकी शिजत आलेलं आहे. तर आपण कोथिंबीर टाकून घेऊ आता ह्याच्यावर. तर मंडळी आपली एकदम चिकन बिर्याणी नंबर 1 ची तयार झालेली आहे. तर आपण आता प्लेटमध्ये घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी गावरान वातावरणामध्ये शेतामध्ये आपली चिकन बिर्याणी तयार आहे. योगेशसाठी प्लेट तयार झाले तर योगेश सांगणार आपल्याला टेस्ट कशी झालेली आहे. गरम आहे ना जास्त. मित्र मी आता टेस्ट करणार आहे बिर्याणी. चिकन आणि मिरची जरा खाऊ. एक नंबर झाला. टेस्टी पण लय गरम आहे. चव कशी आहे? चव एक नंबर टेस्ट. हॉटेलातल्यापेक्षा भारी. नॅचरल एकदम. रितेश किती झाली बिर्याणी शेतामधली? एक नंबर झाली एकदम टेस्टी. तर मंडळी रेसिपी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा.